महत्वाचा विषय नाही, उद्या रिचार्ज मारायचा आहे त्या मीटर मध्ये. तुम्ही आज प्रोव्हिजन मी बोलतो कुठे आहे तुमच्याजवळ काय आहे? आणा ना ते मीटर आणा ना, दाखवतो ना. काय आहे? मी दाखवतो ना त्या मीटरवर आहे म्हणजे. यांनी काय दिलं दाखवलं तुम्हाला? अहो नेटवर्कचं टावर आहे यांनी काय दाखवलं तुम्हाला? यांनी काय दाखवलं तुम्हाला? यांनी काही कागद दाखवला का तुम्हाला? काय म्हणून? ऐकून घ्या, कोण दाखवलं का? हे का मुख्यमंत्री ऐकून घ्या, मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे आहे का तुम्ही? मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे आहे का? हे का मुख्यमंत्र्यांना सांगा तरी मीटर लावलं? अरे ऐका ना पहिले, मुख्यमंत्री काय म्हणजे ऐका. मी नाही म्हणून राहिले, सदनात उत्तर देऊन राहिले. ग्राहकांना कंझ्युमर मीटर लावणे सक्तीचे नाही तर ऐच्छिक. याची परमिशन घेतली का? ऐच्छिक आहे का नाही घेतली? का नाही घेतली? याची परमिशन घ्यानंतर मीटर लावला मीटर. याची परमिशन पाहिजे तुम्हाला. असं कसं लावताय? मनमर्जी आहे का तुमच्या मनात आलं तेव्हा धरले लावले? का लावले? 1860 रुपये आहे. डबल दुसरे आले म्हणजे काढच लागते म्हणे जी मीटर मध्ये आमच्या घरचे लोक आहे मध्ये 1160 रुपये बिल आलो एक गोष्ट मीटरचं. बिल आणून दाखवलं. 4,500 मीटर लावले आम्ही. काही आता आले आणि बस पाळ्यामध्येच लावायला सुरुवात केली आहे असं अजिबात नाही. आता सांगतो गावामध्ये लावून दिलं. ऐका तुम्ही, आपल्याला नवीन कनेक्शन साठी दुसरे मीटरने हेच लावावं लागते. साहेब हे चालू आहे ना मीटर, बंद मीटर नवीन कनेक्शन काढून राहिले. नवीन कनेक्शन नवीन कनेक्शनचा विषय नाही. हे नवीन कनेक्शन आहे. कनेक्शन बद्दल काय मग? यांची डिमांड नाही आहे. नवीन कनेक्शन बद्दल काय मग? नवीन कनेक्शन तुम्ही लावा, आम्ही म्हणत मग नाही. कशाला तिथं काबर लावा? तिथं काबर लावा? लावायला नाही पाहिजे तुम्ही. बोला ना तुम्ही, मग जिथं बोला तिथं बोला ना. नवीन कनेक्शन आपण जुने का पलटून राहिले तुम्ही? हो जिथं बोला तिथं बोला तिथं बोला, पण आम्ही तुम्हाला बोलून राहिले कनेक्शन बद्दल बोला ना. अहो, नवीन इथे कनेक्शन सांगून राहिले नाही मुख्यमंत्री. नवीन कनेक्शन बद्दल काय आहे? ते भोकात जाऊ द्या. ते नवीन कनेक्शन तुमचे काय करायचं होतं ऐकून घ्या. तुम्ही एक सांगता मुख्यमंत्री, हे मुख्यमंत्री बोलून राहिले. हे वाजून देऊ, व्हिडिओ वाजून देऊ. अरे बाबा ताई, खूप मीटर लावले आम्ही, कोणाचीच कंप्लेंट नाही, काहीच कंप्लेंट नाही कोणाची कंप्लेंट नाही. त्यांना समजत नाही आहे. त्यांची डिमांड येणार नाही तुम्हाला. हे म्हणत आहे का प्रीपेड? प्रीपेड आहे ते. प्रीपेड नाही आहे, हे म्हणत आहे. हे म्हणत आहे मीटर लावले पाळ्यात. तुम्हाला पाळ्यात जाऊन दाखवतो वाटलं मीटर किती लावले. आम्ही मीटर लावले ना. एकूणच पुढे जाऊन जर ते बसवले तर मग कुठलं त्यावर कशात आहे? हा जो मीटर आहे ना, हा आपला ऑटोमॅटिक मीटर रिडिंग डाटा घ्यायसाठी रीडिंग साठी डाटा घ्यायसाठी नाही, एका सिम टाकावं लागते. रीडिंग साठी रीडिंग टाकावं. रीडिंग साठी नाही आहे. याच्यानंतर हे प्रीपेड होणार आहे. रीडिंग साठी नाही, हे प्रीपेड होणार आहे. ते दोन्ही एकत्र प्रीपेड आहे ते. आज ते पोस्टपेड आहे, उद्या प्रीपेड आहे. मला तुम्ही एक गोष्ट सांगा. मला आमच्या मोर्शीमध्ये, मला बाकीचं महाराष्ट्रातलं माहित नाही, एक ग्राहक सांगा जो स्वतः रिचार्ज मारून राहिला आता किंवा ज्याला महाराजाने उद्या ज्या दिवशी इन्स्टॉल होईल सर्व तर त्या दिवशी तुम्ही स्कीम आणणार आणि लोकांना रिचार्ज करायला लावणार आहे. तुम्ही कोणा लेवलला भांडत आहे मग ते? हा, जिथं कोण्या जिथं आहे लेवलला नाही. तिथं करा तुम्ही ना इथे मग. लावू नका ना. यांची डिमांड नाही ना. यांची डिमांड नाही आहे. ठेवून द्या हो ना, आमची नका लावू. यांची डिमांड नाही. मला काय म्हणते, मुख्यमंत्री काय म्हणते, मुख्यमंत्री काय म्हणते का ज्याची इच्छिक आहे ते, ज्यांची इच्छा नाही त्यांना द्यायची नाही. संपला विषय. आता हे लोकं नाही म्हणतात, तुम्ही का तर 2 मिनिटं बोलले? थांबा, 2 मिनिटं थांबा. आता हे आहे ना, हे आमच्या MD साहेबांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी दिलेला पत्र आणि हे कलेक्टर थ्रू सगळ्या ग्रामपंचायतला पत्र ग्रामपंचायत येणार आहे. येणारच आहे. आता हे तुम्ही- फक्त आता तुम्हीच आज वाचा हे. हे कधी आलंय? 15 जुलैला. इथं येईपर्यंत ग्रामपंचायतला पत्र येणार आहे सगळे कलेक्टर थ्रू. तुम्हीच वाचा. तुम्ही सांगितलं का काय नाही बरं? हे येऊ द्या तुम्ही. आम्ही काय हे सुट्यात बसतं. घरांचं परमिशन घेतल्याशिवाय दुसरी पिढी करता येत नाही. जोपर्यंत मीटरमध्ये काही अडथळा काही येत नाही, साक्षरता होत नाही, तोपर्यंत दुसरं मीटर बसवता येत नाही. अरे हे तुम्हाला पण माहित आहे. या मीटरमध्ये आता तुमच्या घरी मीटर रिडिंग घ्यायला माणूस येते की नाही? तो रिडिंगला येणार नाही माणूस. एवढं घर बंद जरी असलं तो विषय नाही बोला तुम्ही. एक बसून का राहिले तुम्ही? साठी कोणाची परवानगी शिवाय का नाही बसून? ऑटोमॅटिक आणि ते मीटर चालू मीटर मध्ये बदलून राहिले तुम्ही. अरे बाबा, ही सरकारी योजना आहे. सरकार आहे ना, ठीक आहे. ते आपलं आता तिथून कनेक्शन डायरेक्ट आहे. तिथून बंद करून जर हे बदलवताना आलं असतं का? तिथून बंद करून समजा हे डीपी मधून बंद केलं असतं आलं
हे बंद करून दुसरी मीटर लावता नाही आलं असतं का? मीटर चालू लावावं लागेल ना. चालू लाईनीमध्ये बसून राहिले चालू लाईन मध्ये लावता येते त्याला काय ऐकून घ्या आता तुमचा हिशोब. आम्ही फक्त मुद्दा मांडून राहिलो. 9 वॅटचे 6 बल्ब आहे. 24 घंटे चालवले आपण. ऐकून घ्या. एक मिनिट साहेब, तुम्हाला सांगितलं समजून एकदा येईल सांगतो समजून ऐकून घ्या. यांना जास्त अभ्यास आहे तुमच्यापेक्षा, तुम्हाला कमी आहे. नाही सांगतो तुम्हाला यांना जास्त येईल. त्या ग्राहकाचं मीटर फॉल्टी होतं. ह्या ग्राहकाचा अहो ह्या ईदचा ग्राहक आहे साहेब. ईदचा ग्राहक आहे ना, ह्या 184 युनिट वाला. हो आता ऐका तुम्ही. पाण्याचा ग्राहक आहे ना. नाही, त्यांचं जर मीटर टेस्ट करून द्यायचं असेल त्यांचं टेस्ट नाही. ह्या तुमच्या ह्या जुन्या मीटरचा हिशोब ऐका ना. ह्या ऐकायला तयार नाही का तुम्ही? बोला ना, बोला. हा. यांच्याकडे 9 वॅटचे 6 बल्ब आहे. 24 घंटे चालवले आपण. 30 दिवस चालवले. 38,880 वॅट होते ते. त्याच्यानंतर 5 वॅटचे एक बल्ब आहे. 24 घंटे चालवला, 30 दिवस चालवलं, 3600 वॅट होते. त्याच्याकडे 3 फॅन आहे, सिलिंग फॅन 50 वॅटचे. 24 घंटे चालवले, 30 दिवस चालवते, 1,08,000 होतं ते. समजलं का? हे होते 1,04,80 वॅट, म्हणजे 150 किलोवॅट. 150 किलोवॅट म्हणजे किती झाले? 150 युनिट. आपल्याला बिल किती आलं? 184. काय आलं बा हे पहा ना काय आता हे काय हे काय आहे पहा ना. हे काय फॉल्टी आहे, उपलब्ध नाही. पाहिलं का तुम्ही? हे पाहिलं का तुम्ही? कसं दिलं तुम्ही? तेच सांगताय चुकीचं बिल आलेलं आहे याच्यामुळे. फॉल्टी असल्यामुळे हे मीटर बदला लागते. त्याचेच बदलत आहे मीटर आम्ही. हे यांच्या आजीचं बिल कुठे आहे रे बा? हे आलेच नाही आमच्याकडे, तर कसं दुरुस्ती करणार आहे सांगा? तुम्हाला माहितीच नाही त्याच्यात. तुमच्या इथं बिल आणा बरं. तुमचं बदलून बिल आणा. थांबा आता ते इथं बिल आणा. माझं जनता ऐकून घ्या. यांचं फॉल्टी पलटवलं ना, यांचं का पलटवलं? ज्यांचं चांगलं आहे त्यांचेही बदलवतोय. का पलटवत आहे? हो सगळे यांची डिमांड नसताना का पलटवता साहेब? जबरदस्ती आहे का तुमची? डिमांडचा सक्ती आहे का? डिमांडचा का प्रश्न नाही? मुख्यमंत्री सांगून आला डिमांड असेल तर त्यांना द्या. तुम्ही म्हणता का डिमांडचा प्रश्न नाही? ही तहरीरावी झाली तुमची सरळ सरळ. नाही ही केंद्र शासनाची योजना आहे. केंद्र मुख्यमंत्री काय आहे मग? MSCB ची कशासाठी आहे तो? मुख्यमंत्री कशासाठी आहे? मुख्यमंत्री कशासाठी आहे? तुम्हाला म्हणून मी मुख्यमंत्र्याचे जर तुम्ही ऐकत नाही तर मुख्यमंत्री कशासाठी आहे? पत्र वाचतो. ते पत्र जाऊ द्या. पत्र मी नाही वाचत ते तुमचं पत्र. मला गरज नाही आहे तुमच्या पत्राची. मला एक माहिती आहे का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला जर समजून घ्यायचं नाही मला समजून घ्यायचं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याची आहे. तुम्ही काय जबरदस्ती करता? हा माझा विषय आहे. तुमच्या सूचना देऊ द्या आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहे ना, ह्याच वयनात त्या. नाही, पण ज्यांचे फॉल्टी आहे आता जसं हे फॉल्टी आहे हे तर बदला लागेल की नाही? ठीक आहे, हे पलटवा तुम्ही फॉल्टी आहे तर. हे मान्य करून घ्या. कारण याच्याशिवाय दुरुस्त होणार नाही. मान्य करून हे मला एकही मीटर फास्ट नाही. तक्रार आली माझ्याकडे 4,500 मीटर बदललेली माझ्याकडे. तुम्ही म्हणतात तर 4,500 ग्राहकाची लिस्ट देतो तुम्हाला. तुम्ही जाऊन त्याच्या घरी पहा. बस त्यावेळेस कंपल्सरी लावून येऊन तुमच्या सर्व्हिसला त्याच पाड्या कोणाचाच प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणाचाच प्रॉब्लेम नाही. आणि याच्यात गव्हर्नमेंटची स्कीम आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आहे म्हणून त्यांनी काही द्यायचं आणि तुम्ही बिलाचे आपला. आम्ही एम्प्लॉय आहे ना. नाही अप्लायचा प्रश्न नाहीये. आणि ही जी स्कीम आली आहे, कोणती स्कीम आणतं शासन काही विचार करून आणत असते. ग्राहकांच्या फायद्यासाठी आणत असते. ग्राहकांचे खिसे कापासाठी स्कीम आणते. ग्राहकांच्या भल्यासाठी कोणती स्कीम नाही आहे. आणि आहे. कोणाचा जर स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल, आजी ज्यांना स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल कोणाला, किंवा माय मीटर पास आणा, आम्ही टेस्ट करून देतो. दुसरं मीटर लावून देतो. शेजारी मोशीनने टेस्ट करून देतो. आता यांनी सांगितलं फॉल्टी आहे तर सांगता नाही आला यांना. हे दुरुस्त करून देतो ना. दुरुस्त काय लागलं? सांगता नाही. यांची माहिती सांग पाहूया तुम्ही. आता काय माझ्या वाचनात नाही आलं ते. मग वाचण्यात नाही आलं ते सांगतो. तुमच्या वाचण्यातच नाही आलं. सारा गाव थांबून घ्या. 39 युनिटचं बिल आहे. मीटर फॉल्टी आहे का? हे 39 युनिटचं आहे. सांगू मला. हे मीटर फॉल्टी आहे. हे सांगा तुम्ही. हे फॉल्टी आहे का? हे काय मग हे सांगा. हे सांगा आता तुम्ही. फॉल्टी समजून पण मला एक सांगा. इथंच तर होऊन राहिलं सगळं माहिती. सांगा ना तुमचं काय आहे. आपण काय माहिती आहे आणि काय माहित नाही हेच तर इथंच होऊन राहिलं. का बदलवलं तुम्ही? पाणी का पाणी इथंच झालं. या माणसाची याला माहीतच डिमांड आहे नाहीये. का तुम्हाला? मीटर आपण सगळ्यांचेच बदलणार. बदलायचे नाही. यांची डिमांड आहे बदलायचे नाही. हे यांची इच्छा नाही बदलायचे नाही. जबरदस्ती नाही आहे ती. अर्ज जेव्हा दुरुस्त करू की नाही यांना माहितच नाही त्याच्यात ते काय अर्ज पाठवावं लागते, दुरुस्त करावं लागते हे माहितच नाही ना. मला आता फक्त एक सांगा कोणीतरी, तुमचं मीटर आज
बदललं नाही. आज ह्या मीटरचं 10 वर्षाची गॅरंटी पिरियड आहे. जी कंपनी बदलून राहिली तिच्या मीटरला काही झालं 10 वर्षात त्या कंपनीला फ्रीमध्ये बदलून द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. समजा उद्या तुमचं आज नाही झालं, समजा वर्षभरानं तुमचं मीटर फॉल्टी झालं, तुमची स्वतःच्या खर्चानं बदलून घ्यायची तयारी आहे का? 11 ते 12 हजाराचं मीटर आहे. तुमची तयारी असेल तर तुम्ही तसं देऊन द्या आम्हाला, बा आम्ही आमचं पाहून घेऊ पुढचं पुढे. जो काही येईल तो खर्च आम्ही करू. ते लोक बघू काय करायचं. देऊन द्या तसे अर्ज आम्ही पाठवून देऊ. तुम्ही पाठवू नका त्यांना, फक्त मीटर बसू नका. ज्या दिवशी फॉल्टी होईल तेव्हा पाहू आपण कुठून विकत घ्यायचं आणि काय करायचं. आज पाहिजे नाही, त्यांना द्यायचं नाही. आज विषय आज बदलायचे नाही. आधी ज्यांचे पलटवले त्यांचे लावून द्या. फक्त ज्यांचे पलटवले त्यांचे लावून द्या. त्यांची डिमांड नसताना असे कसे लावता होते? आज शासन आपल्या दारी अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे. तो काय पाहिजे काय नाही पाहिजे जबरदस्ती लागता का स्कीम? अधिकार आहे ना तो. आता फक्त 2 मिनिटं मला द्या. मी काय म्हणतो तुम्हाला, मीटर का पाहिजे हे लोक नाही म्हणते ना. मला आता 2 मिनिटं फक्त द्या तुम्ही. 2 मिनिट साहेबाचा आहे तुमचा time. आता मीटरचा विषय सोडून द्या. तुम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगतो, साध्या गोष्टी सांगतो. आपले टोल नाके होते, अजून या तुमच्यापैकी कोणाला जायचं काम पडलं असेल, टोलला नसेल पडलं, पहिले आपण कॅशनं पैसे द्यायचो. 10-10 मिनटं थांबावं लागायचं. शासनाला आपल्याला म्हटलं फास्टॅग लावा, फास्टॅग लावा, भरपूर चान्स दिला. आपण काही लोकांनी तरी लावले नाही. आज तुम्हाला टोल नाक्यावर परिस्थिती माहीत आहे का काय आहे? ज्याचा फास्टॅग आहे त्याला समजा 150 रुपये पडत असेल, फास्ट नाही काय 300 रुपये द्यायला लागते. शासनानं दिला चान्स. जेव्हा कोणी ऐकलंच नाही, शासनाला शेवटी पर्याय नसतो. बँकेची केवायसी केली नाही तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यात सबसिडी जमा होते का? झोपलाय का? मग बँकेची केवायसी जर केली नाही तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होते का? नाही होत ना. हे डिजिटलायझेशन करावंच लागणार आहे सगळ्यांना. टेंडर काढायला फुरसत नाही. लोकांचे ऍक्सिडेंट होऊन राहिले. त्या भेगाईमध्ये लोक मोटरसायकलचे चाका फसून मरून राहिले लोक. मी सांगतो तुम्हाला हा भाग नाही आहे, फक्त वसुलीचा भाग समजते तुम्हाला. फक्त वसुली तुम्ही ऐकून घ्या पहिले एक माझं. मिनिट, बँकेची जर केवायसी केली नाही तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईल का सबसिडीचे? नाही होणार ना, कारण ते डिजिटलायझेशन झालंय म्हणून. पहिले नव्हतं राजो, या सरकारमध्ये झालं केवायसी. पहिले नव्हती केवायसी. पहिले कुठे केवायसी होते? नवीन झालं चालू केवायसीचं. लोकांना चुट्या बनवता खेळ चालू आहे केवायसीचा. हे आम्हाला नका सांगू तुम्ही या गोष्टी. जनता आता हुशारून राहिली. तक्रार नका काढू जनतेले. लक्षात घ्या. त्यांची डिमांड नाही लावू नका संपला. उद्या केवायसी सांगून आले राजू तुम्ही. टीओडी ऑर्डर नाही आहे. केवायसी नंतर आली तरी जनता मॅच करून टाकली. त्याचा पैसा त्याला नाही काढता येऊन आला बँकेतून. आज शासन आपल्या घरी येऊन राहिलं, आपल्याला शासन देऊन राहिलं. शासन घेऊन राहिलं काही बदलून घेतलं नाही. केवायसी सांगून आले तुम्ही कबूल नाही करत कोणी माणसं. बोलत लोकांचे ऐकायला तयार नाही ना तुम्ही. एक फक्त एक सांगा, एक कंझ्युमर अरे काय साहेब तुम्ही एक चेंज होईल ना त्या दिवशी सीम टाकून बाकायदा लोकांना प्रीपेड पैसे भरायला लावणार आहे. आज सांगा ना. आज काय टाकणार तुम्ही? व्हायचेच नाही. व्हायचे आहे ना, व्हायचे ना चेंज. ज्या दिवशी तुमचे सर्व चेंज काका मी काय म्हणतो, बंद करा. हे सर्व आता माहिती याबद्दल ग्रामसेवकाला दिलं का? ग्रामसेवकाला दिलं का? पत्र ग्रामसेवकाला कलेक्टरकडूनच येणार आहे पत्र. कलेक्टरकडूनच येणार आहे. येणार आहे, आले नाही ना. जेव्हा जेव्हा ग्रामसेवकाचं काम आहे आम्हाला सर्वांना सांगायचं. जेव्हा आपल्या पाड्यात आम्हाला सांगण्यात येईल की सगळ्या इकडे गव्हर्नमेंटचे फॉल्टी आपलं गव्हर्नमेंट कंझ्युमर चेंज करणं चालू आहे. त्या ग्रामसेवकापर्यंतही पत्र गेलं, सरपंचापर्यंतही पत्र गेलं, सगळं झालं. आमच्या गावात असं काहीच नाही. माझ्या जवळ मी देतो तुम्हाला 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं सगळे कंझ्युमर गव्हर्नमेंटचं बसू नको. हे काय गव्हर्नमेंटचं बसू नको. भरायचं आहे. शासनाचं काय देणं घेणार? सगळं 3-4 महिन्यापासून 1000 येऊन राहिला. काय मीटर मध्ये पैसे कोणाला नाही लावले. मीटरचे पैसे कोणाला नाही लागले. मीटरचे लागते ना कोणालाही पैसे लागले नाही. भाड्यात एवढे मीटर बदलले पाहून घ्या. कोणालाच मीटरचे पैसे लागले नाही आहे. भिवकुंडीमध्ये बिल आलेलं आहे. दाखवा मला बिल. हेच तर तुम्ही चुकीचं, हेच तर प्रूव्ह नाही करू शकले. भिवकुंडीचं बिल कुठे आणणार? हे आता तुम्ही फॉल्टीचं दाखवलं, हेच तर प्रूव्ह नाही करू शकले. आणि यांना माहिती नाही आणि हे सांगतात माहिती सारीच माहिती आहे. मला एक माहिती आहे.
तुम्ही मला बिल एक बिल सांगा आणा ना, इथं. हे बिल जाऊ आणा द्या तुम्ही. ना, पहिले याचं बिल का इथचं हा fault माणसाचं मीटर का पलटवलं इथचं fault त्यांचं डिमांड नसताना मीटर का पलटवलं इथचं fault मीटर चं मला सांगता नाही आलं. इथचं जबरदस्ती fault नाही चं आहे. बिलाचं तुम्हाला सांगता नाही आलं. तुम्ही हे काय सांगता नाही. त्याचं fault नाही, निघालं म्हणून. एक गोष्ट लक्षात घ्या. स्वतःला फारच माहिती आहे, तुमच्यापेक्षा जास्त काय सांभाळले. माहिती आहे? आम्ही लुटायला निघाले. नाही, त्या दिवशी काढून दिलं तुमच्या गावातला त्यांनी. व्यक्ती आहे का? Reading करून दिला. कशाला पहिलं का नाही आहे? माहिती कशाला पहिलं होतं हे? का कोण आहे नाही हे पहिलं? पहिलवणार मी का आहे? नाही का? माझा एरिया आहे. तुमच्या मी गावात राजकीय व्यक्ती आहे. ऐकून घ्या. मी का पहिलं तर बारा आहे. तुम्ही लोक सांगू मला कशाला? मी राजकीय व्यक्ती आहे. मी येईल माझ्या एका पक्षाचा पदाधिकारी आहे मी. मला नका शिकू तुम्ही, समजलं का? मी उद्या गावात कार्यालयात जा ना मग. ए, ते कार्यालयात जा. ते कार्यालयात जा तुम्ही. दोन बदकार पहिले. आपण जाऊ. दुसऱ्या गावात तू सांगू नको मला या गावात का आलं, त्या गावात. तू नाही माझा मालक नाही होय तू. मग तुम्ही नाही आम्हाला तू सांगणार आहे. नौकर आहे आमचा, हे लक्षात घे. नौकर आहे तू आमचा, गावात नाही. जपून राह. नौकर आहे तू आमचा. सांगितलं नाही म्हणशील. अरे तू सांगते बाहेर गावातला माणूस का पाहिजे हो? मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. मी मेंबरला बोलत आहे. मी मेंबरला बोलतोय. तुम्हाला कुठे बोलत आहे? अरे तुम्ही बोलले ना, आताच तर बोलले मला. त्यांना बोलत आहे. यांना बोलावलं म्हणून. समजलं का तुम्हाला? ते मेंबर आहे त्यांना बोलत आहे मी. माझे आमचे संबंध आहे. हे असं तुमचे लाख संबंध. तुम्हाला समजत नाही. तुमच्या हातानं तुमचं नाव घेतलं का मी? आता तुम्हाला माहिती आहे नाव. बोट दाखवलं माझ्याकडे. बोट दाखवलं ना. नाव घेतलं का मी? नावाचं तुम्हाला नाव असते माहिती आहे काय दाखवतावं? एक गोष्ट लक्षात घ्या. मीटर पलटवायचे नाही का झालं? लोकांची डिमांड असेल त्याचे पलटून द्या. आम्ही आता मागत नाही. ज्यांचे मीटर बदलले आहे त्यांचं समजा चालू मीटर होतं, ज्याचं बदललं आमचे काही खराब नाही. एक गोष्ट आहे, थांबा. तुमचं मीटर बदललं मग काय करणार? बिलाचं काय विषय? नाही नाही त्यानं घरच्या लोकांना पावलं विचारायला पाहिजे. लोक आहे दुसरे सांगितलं